समुद्राच्या मध्यभागी चारही बाजूंनी फक्त पाणी, मोठमोठ्या लाटा, प्रचंड थकवा आणि जीव धोक्यात घालणारा प्रवास. अशा परिस्थितीत तुम्ही किती वेळ टिकू शकता? 1 तास, 2 तास? पण एका भारतीय कपलने जे करून दाखवले ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. बेंगळुरूमध्ये दानिश शब्दी आणि वृषाली प्रसाद या कपलने थेट श्रीलंकेपासून भारतापर्यंत समुद्रास पोहत जवळपास 32 किलोमीटरचं अंतर पार केलंय. आणि विशेष म्हणजे असं करणारे ते पहिले कपल असल्याचं सांगितलं जाते. ही साधी स्विमिंग नव्हती. दोघांनी राम सेतूच्या मार्गानं हिंदी महासागरात तब्बल 10 तास 45 मिनिटे सतत पोहत हा प्रवास पूर्ण केला. कल्पना करा, 10 तासांपेक्षा जास्त वेळ सतत समुद्रात राहणं म्हणजे किती मोठं आव्हान असेल. समुद्रातील लाटा, शरीराची ऊर्जा कमी होणं, मध्येच बदलणारं हवामान आणि खुले समुद्रातील भीतीदायक परिस्थिती, या सगळ्यांशी सामना करत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. अनेक वेळा थकवा इतका वाढला की थांबावंसं वाटलं, पण दोघांनीही हार मानली नाही. एकमेकांना मोटिवेट करत त्यांनी शेवटपर्यंत पोहत राहण्याचा निर्णय घेतला आणि अखेर श्रीलंकेपासून भारतापर्यंतचा हा ऐतिहासिक प्रवास पूर्ण झाला. चॅलेंज पूर्ण झाल्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिलं, हो, आम्ही करून दाखवलं. श्रीलंका ते भारत आजचा दिवस पाण्यात खूप कठीण होता आणि त्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः शुभेच्छांचा पाऊस पडू लागला. लोक या कपलचं जोरदार कौतुक करतात. कोणी त्यांना रिअल लाईफ वॉरियर्स म्हणतायत, तर कोणी यूथसाठी प्रेरणा. कारण खरंच आजच्या काळात जिथे लोक छोट्या अडचणींना हार मानतात, तिथे या कपलने दाखवून दिलं की जिद्द, मेहनत आणि धैर्य असेल तर समुद्र सुद्धा पार करता येतो. तर तुम्हाला या कपलचं हे धाडस कसं वाटलं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा जरा हटके खबरसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.